पांढरवाडी ते निडळ हे फारसं अंतर नाही. हो. पांढरवाडी, कोळेवाडी अशा ठिकाणी हे पाणी आलं तर ह्या आसपास असणारी 10-12 गाव आहेत. इथील जे हजारो हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली येणार आहे. याची खरं विद्यमान आमदारांनी विचार करायला हवा. सांगायचंय की चंद्रकांत दळवी यांनी सर्वे केला आणि त्या सर्वेनुसार कोळेवाडीपर्यंत पाणी येऊ शकतं आणि म्हणजे निडळ ओलांडून कोळेवाडीपर्यंत ते पाणी येऊ शकतं आणि तिथून थोडासा बोगदा केला तर ते पिंगळीपर्यंत पोहोचू शकतं. तर हे चंद्रकांत दळवींचं श्रेय आहे. पण या आमदारांनी सांगितलं की मीच आणलंय. तर ते आमदारांना माहिती नव्हतं त्यावेळी ते चंद्रकांत दळवींनी ते करून ठेवलंय. निडळपर्यंत केलं होतं आणि कोळेवाडीपर्यंतचा सर्वे झालेला आहे. निवृत्ती IAS अधिकारी दळवी साहेब कदाचित विद्यमान आमदारांचे ते नातेवाईक असावे. कदाचित तिथे तरी त्यांना मोठेपणा द्यावा नातेवाईकांना. चंद्रकांत दळवी साहेबांनी त्या ठिकाणी पाणी आणलं म्हणून विद्यमान आमदारांनी त्यांना मोठेपणा द्यावा की खरंच आणलं. म्हणजे मानसा हा पश्चिमेकडील भाग, अगदी टोकाचा भाग पश्चिमेकडील. यामध्ये पांढरवाडी, उकिरडे, महिमानगड, दिवडी, कोळेवाडी, गोडसेवाडी अशी आणि त्या बाजूला सत्रेवाडी, सिंधी आहे. 8 ते 10-15 गाव अशी आहेत. या भागामध्ये पाणी पोचलेलं नाही. माननीय आमदार पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी 1500 जवळजवळ माझ्या माहितीनुसार 1800 कोटी रुपये खर्च या मान तालुक्याच्या पाणी प्रश्नावर त्यांनी खर्च केलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं पृथ्वी बंधारे झाले आणि या पृथ्वी बंधाऱ्याचा महाराष्ट्रभर हे पृथ्वी बंधाऱ्याचं उदाहरण घेऊन महाराष्ट्रभर त्या ठिकाणी तशा प्रकारचे बंधारे करण्यात आले. 8 TMC पाणी उरलेलं का तुम्ही घेऊन येऊ शकला नाही हा जाब जयकुमार गोरे यांना विचारणं गरजेचं आहे. नमस्कार, लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मान खटाव मध्ये गेले काही दिवस वार्तांकन करत आहे. अनेक गावांमध्ये गेलेलो आहे. मला जवळजवळ प्रत्येक गावातून निमंत्रण येतंय की तुम्ही आमच्याकडे या, आमच्या गावातली इथं काही बघा, इथं जयकुमार गोरेंनी कामं कशी बोगस केली ते बघा, त्यांचे जयकुमार गोरेंचे कार्यकर्ते कसे आम्हाला त्रास देतात त्याच्यावर काहीतरी बोला. असे सामान्य जनतेपासून विरोधक, तिथला छोटे मोठे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, उच्च विद्याविभूषित तरुण असे मोठ्या संख्येने मला मागणी येते. आणि गेल्या काही दिवसापासून मला मानचा जो सुरुवातीचा भाग आहे तिथल्या काही लोकांची मागणी येत होती की तुम्ही या. आणि योगाने मी सुद्धा ह्याच परिसरातला आहे. पांढरवाडी माझं गाव आणि पांढरवाडी ते पिंगळी. तर अनेक जणांचा, विशेषतः खटाव मधल्या मी जनतेला सांगू इच्छितो की अनेक जणांचा गैरसमज आहे की जयकुमार गोरेंनी मानमध्ये, खटावमध्ये पाणी आणलं, विशेषतः मानमध्ये पाणी आणलं तर हे पाण्यामधलं त्यांचं ढोक, त्यांचं पितळ उघडं करण्याचे मी अनेक व्हिडिओ बनवतोय. त्याच मालिकेतला हा एक व्हिडिओ आहे. आणि त्यासाठी माझ्यासोबत बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट संदीप सजगणे. तर संदीपजी, हा जो मान पासूनचा जी सुरुवातीची ही जी 5-6 गाव आहेत महिमानगडच्या परिसरातली, तर इथं जयकुमार गोरेंनी उरमोडीचं पाणी आणलं, कटापूरचं आणलं का, टेंबूचं आणलं का, वरुण राजाला ते घेऊन आले बांधून, मस बांधून आणतात तसं, तर त्यांनी नक्की काय केलं, पाणी आणलंय का इथं, खरं खोटं जरा मला सांगा. काय झाले, मानसा हा पश्चिमेकडील भाग, अगदी टोकाचा भाग पश्चिमेकडील. यामध्ये पांढरवाडी, उकिरडे, महिमानगड, दिवडी, कोळेवाडी, गोडसेवाडी अशी आणि त्या बाजूला सत्रेवाडी, सिंधी आहे. 8 ते 10-15 गाव अशी आहेत. या भागामध्ये पाणी पोचलेलं नाही. सुरुवातीच्या काळात इथल्या विद्यमान आमदारांनी भौगोलिक परिस्थिती इथं पाणी आणण्यायोग्य नाही अशी सांगून लोकांची दिशाभूल केली. तुमच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की खटाव तालुक्याच्या आणि मान तालुक्याच्या वेशीवर म्हणजे निडळ गावात तिथली भौगोलिक परिस्थिती आणि या गावांची भौगोलिक परिस्थिती काही वेगळी नाहीये. आम्ही उंचावर असणारे हे निडळ गाव आणि त्याच्या समान उंचावर असणारे आमची 10-12 गाव. निडळ मध्ये त्या ठिकाणी असणारे जिल्हाधिकारी दळवी साहेब, निवृत्ती IAS अधिकारी दळवी साहेब कदाचित विद्यमान आमदारांचे ते नातेवाईक असावे. कदाचित तिथे तरी त्यांना मोठेपणा द्यावा नातेवाईकांना. चंद्रकांत दळवी साहेबांनी त्या ठिकाणी पाणी आणलं म्हणून विद्यमान आमदारांनी त्यांना मोठेपणा द्यावा की खरंच आणलं. म्हणजे तो योजना चालू आहे. तर तिथून आणि त्यांनी मंजूर करून घेतली. चंद्रकांत, मी वाचकांनाही सांगू, आपल्या मान खटावच्या जनतेला मला सांगायचंय की चंद्रकांत दळवी यांनी सर्वे केला आणि त्या सर्वेनुसार
कोळेवाडीपर्यंत पाणी येऊ शकतं आणि म्हणजे निडळ ओलांडून कोळेवाडीपर्यंत ते पाणी येऊ शकतं आणि तिथून थोडासा बोगदा केला तर ते पिंगळीपर्यंतही पोहोचू शकतं. तर हे चंद्रकांत दळवींचं श्रेय आहे. पण या आमदारांनी सांगितलं की मीच आणलंय. तर ते आमदारांना माहिती नव्हतं, त्यावेळी ते चंद्रकांत दळवींनी ते करून ठेवलंय. निडळपर्यंत केलं होतं आणि कोळेवाडीपर्यंतचा सर्वे झालेला आहे. आता तुम्ही पुढे बोला. त्यानंतर पांढरवाडी ते निडळ हे फारसं अंतर नाही. हो. पांढरवाडी, कोळेवाडी अशा ठिकाणी हे पाणी आलं तर ह्या आसपास असणारी 10-12 गाव आहेत, हो. येथील जे हजारो हेक्टर क्षेत्र हो. हे सिंचनाखाली येणार आहे. हो. याची खरं विद्यमान आमदारांनी विचार करायला हवा आणि इथल्या लोकांना पाणी देण्याचं काम चुकीच्या सबबी सांगून, भौगोलिक परिस्थिती तशी नाहीये, पाणी येऊ शकत नाही अशा सबबी सांगून नये. उलट जे काही शेजारच्या तालुक्यात पाणी आलेलं आहे तिथली परिस्थिती तशी असताना देखील आपल्याला पाणी येऊ शकतं याबाबत त्यांनी विचार करावा. आणि पाण्याचा मान मधला विषय जर आपण म्हणाल तर 2010 ते 14 या महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेचे सध्याचे माजी मुख्यमंत्री माननीय आमदार पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी 1500 जवळजवळ माझ्या माहितीनुसार 1800 कोटी रुपये खर्च या मान तालुक्याच्या पाणी प्रश्नावर त्यांनी खर्च केलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं पृथ्वी बंधारे झाले आणि या पृथ्वी बंधाऱ्याचा महाराष्ट्रभर हे पृथ्वी बंधाऱ्याचं उदाहरण घेऊन महाराष्ट्रभर त्या ठिकाणी तशा प्रकारचे बंधारे करण्यात आले. त्यामुळं हे जे पाणी प्रश्न असेल हा प्रामुख्याने तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी भरघोस निधी देऊन ह्या मानमधला पाणी प्रश्न त्यांनी संपवलेला आहे. जरी कोणी स्वतः म्हणत असेल की त्यांनी खरं विद्यमान आमदारांनी हे मान्य केलं पाहिजे की त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एवढा मोठा निधी देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून एवढा मोठा निधी दिला आणि पाण्याचा जो काही प्रश्न आहे या मानच्या दक्षिण बाजूला असणाऱ्या जो गावांचा काही प्रश्न आहे आणि पूर्व बाजूला का असणाऱ्या गावांचा प्रश्न आहे तो खऱ्या अर्थाने जलनायक म्हणून माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्याचं सगळ्यात मोठं यश हे बाबांना जातं आणि बाबा आणि काँग्रेसला मान खटावच्या जनतेला जर जलनायक किंवा पाणीदार पदवी कोणाला द्यायची असेल तर ती खरी पृथ्वीराज बाबांना दिली पाहिजे. हे मी एकटाही म्हणू शकत नाही. आपण फिरताय, आपण मान खटाव मध्ये फिरताय, सामान्य नागरिकाला जरी विचारलं तुम्ही तर खरे जलनायक त्यावेळेचे माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबच हे या मान खटावचे खरे जलनायक. बरोबर. आणि हे जे आता आपण 5-7-8 गावांची नावं घेतली की जिथं जयकुमार गोरे म्हणतात की इथं पाणीच येऊ शकत नाही, तिथं पृथ्वीराज बाबांनी आणलेले जे बंधारे होते त्यांची जी योजना होती साखळी सिमेंट बंधारे, ते त्यांच्या योजनेतले बरेचसे बंधारे तिथं झालेले आहेत. म्हणजे मी स्वतः काही बंधारे आमच्या पांढरवाडी गावात आणलेत, ते जयकुमार गोरेंनी त्याचं श्रेय घेतलं. ते जाऊ दे, त्याशी काही आपला एवढा महत्वाचा मुद्दा नाही. पण पृथ्वीराज बाबांची ती योजना होती आणि त्यांच्यामुळं बंधारे झाले. आणि पुढे जाऊन ज्यावेळी प्रभाकर देशमुख सचिव होते तर त्यांनी सुद्धा अनेक बंधारे या भागामध्ये दिले. आणि नंतर पाणी फाउंडेशन फार मोठी तर लोक चळवळ मोठी लोक चळवळ झाली, उभी राहिली. लोकांनी श्रमदानातून कामं केली आणि त्या चळवळीला जयकुमार गोरेंनी काही हातभार लावलाच नाही. उलट त्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम केलं. आमच्यासारख्यांनाही त्रास दिला म्हणून आम्ही आता म्हणजे आम्हाला कळलं की बाबा जयकुमार गोरेंचा चेहरा काय आहे ते. तर अशा पद्धतीची ही जी 5-7-8 गावं आहेत इथं कुठलंही जयकुमार गोरेंचं उरमोडीचं पाणी म्हणजे उरमोडी प्रकल्प आहे त्यांचा हाच नाही. तो ते लगुदगे, धोंडराम वाघमारे, सदाशिव पोळ यांनी जयकुमार गोरे राजकारणात यायच्या अगोदर ही धरणं बांधून तयार आहेत. कॅनॉल बी सुरू झालेले होते. आता काय आहे की टेक्नॉलॉजी आता आली, त्यानंतर मधल्या काळामध्ये भाजपने विदर्भाचा अनुशेषाचा मुद्दा उपस्थित केला, त्यामुळे ही कामं रखडली 10-12 वर्ष. त्याच्यानंतर पूर्वी टेक्नॉलॉजी वीक होती, आता भल्या मोठ्या मोटरा, दणकट मोटरा आहेत, किती पाणी खेचून वर आणू शकतात. हे काही जयकुमार गोरेने संशोधन करून ते पाणी खेचून आणणाऱ्या मोटरा निर्माण केल्या नाहीत, हे तज्ज्ञांनी केलेले आहेत. त्यांच्यामुळं पाणी आता जे काय आलंय ते त्यांच्यामुळं आलंय. सर्वात मोठं श्रेय हे पृथ्वीराज बाबां मुख्यमंत्री असताना पाणी आलं. आणि आपल्या ह्या मान खटावसाठी थोडं नाही तब्बल 12 TMC पाणी राखून ठेवलेलं आहे. आणि ह्या जयकुमार गोरेंचा फार मोठा नाकर्तेपणा आहे. म्हणजे लोकांनी त्यांना स्टेजवर जाऊन जाब विचारला पाहिजे, हे 12 TMC तुम्ही पाणी का नाही आणू शकला आमच्या हक्काचं? तुम्ही 4 TMC पाणी घेऊन आलाय. म्हणजे इतकं बाकीचं पाणी किती 8 TMC 7.5-8 TMC पाणी
वाहून जातंय, अजूनही वाहून जातंय. आणि हे मान खटाव मधल्या जनतेला मी हे घसा फोडून सांगतोय, अहो जयकुमार गोरेंनी तुमचं पाणी घालवलंय, आणलंय किती ती बघू नका, घालवलंय किती ते बघा. आणलंय ते जुन्या लोकांच्या प्रयत्नामुळे आणलंय. यांनी 12 TMC का पाणी आणलं नाही हे त्यांना जाहीररित्या तुम्ही सवाल विचारला पाहिजे. जे काय पाणी आले ते सुरेंद्र भाऊ गुदगे असतील, भाऊसाहेब गुदगे असतील, दोंडराम वाघमारे असतील, पृथ्वीराज बाबा असतील, शरद पवार असतील, ह्या लोकांचं ते खरं श्रेय आहे. ह्यांनी काय केलंय की त्यांचंच जे योजना आहे ते थोड्याफार पुढं आम्ही तेवढं श्रेय देतो की तुम्ही थोडं रेटण्याचं काम केलंय, बाकी फार काय केलं नाही. ते बी त्याच्यात बी खरं तर संशोधन आणि इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे की जी काय कामं निघाली त्याच्यात कंत्राट कुणाला दिली, निधी कुठं गेलाय, हे जर काढलं तर आणखी भलतंच घाबार बाहेर निघेल. तर त्याच्यामुळे जनतेने हे लक्षात घ्यावं. आणि पहिलं 8 TMC पाणी उरलेलं का तुम्ही घेऊन येऊ शकला नाही, हा जाब जयकुमार गोरे यांना विचारणं गरजेचं आहे. सजगरे साहेब, तुम्हाला अजून काय बोलायचंय? धन्यवाद. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या YouTube आणि Facebook पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.